नमस्कार. मेमरी ड्रॉइंग किंवा माणसाचं चित्र कसं काढावं याचे 2 व्हिडिओ मी तुम्हाला पाठवले होते. त्याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये उभं राहिलेला स्त्री पुरुष, साईडने दिसणारे स्त्री पुरुष हे आपण शिकलो. त्याच्यानंतर या व्हिडिओमध्ये आपण बसलेली स्त्री कशी काढायची ते पुढून आणि साईडने या दोन्ही पद्धतीने आपण शिकलो. बऱ्याच लोकांनी मला अशा कमेंट्स केल्या की पूर्ण मेमरी ड्रॉइंग कसं करायचं हे दाखवा, मेमरी ड्रॉइंग कसं करता येईल हे दाखवा. तर म्हणून मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले. त्याच ज्या फिगर आपण या 2 व्हिडिओमध्ये शिकलोय ना त्याच फिगर वापरून आजचं आपण मेमरी ड्रॉइंग तयार करणार आहोत आणि बघूया आपण कसं तयार करतोय ते. हे स्मरण चित्राची रचना करताना म्हणजे कंपोज करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात आधी ही क्षितिज रेषा काढून घ्यायची. जशी मी आता इथे काढली ही रेषा दाखवते की जमीन कुठे आहे आणि आकाश कुठे आहे. मग जसं मोबाईलमध्ये आपण एखादा फोटो क्लिक करतो की नाही तसंच आपल्या डोक्यात जो क्लिक असेल फोटो केलेला त्याच्यानुसार इथे चौकोन काढून घेतले, ज्याने आपल्याला कळेल की आपल्याला कुठे कुठे फिगर्स काढायच्या आहेत आणि कशा पद्धतीने काढायच्या आहेत. ओके, सो बेस आपला तयार झाला जिथे आपल्याला चित्र काढायचंय. आता आपण पहिली फिगर काढायला घेतोय ती आहे बसलेल्या स्त्रीची. याची पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच मागच्या व्हिडिओमध्ये आणि नसेल तरी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तिथून तुम्ही बसलेली स्त्री कशी काढायची हा व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये बघू शकता. त्याच व्हिडिओतला मी इथे पार्ट घेतलाय कारण बऱ्याच लोकांना होतं की या फिगर वापरून कंपोज करता येईल का, तर नक्की करू शकतो. म्हणून एक्झॅक्टली त्याच व्हिडिओतल्या फिगर घेऊन मी इथे तुम्हाला सुंदर अशी चित्र काढून दाखवते आणि एका प्रकारे नाही तर 2 प्रकारे आपल्याला बघायची ही चित्र कशी काढता येतील. तर ही आपली पहिली बसलेली स्त्री इथे तयार झालेली आहे. आता आपल्याला बाकी ठिकाणी बघायचं की अजून काय आपल्याला काढता येईल. तर आपण ही बसलेली फ्रंट अँगलनी स्त्री काढली. आता आपण डाव्या बाजूला काढूया बसलेली साइड अँगलनी स्त्री. तर ती कशी काढायची ते आपण बघूयाच, पण त्याआधी तुम्हाला सांगते की माणसांची चित्र सोप्या पद्धतीने कशी काढायची याचे 2 व्हिडिओ याच्या आधी आलेले आहेत. ते सुद्धा हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही नक्की चेक करा. तर सगळ्यात आधी आपण हेड काढून घेतलं, त्याच्या खाली एक मोठा चौकोन, त्याच्या खाली थोडा बसका चौकोन आणि मग अशा प्रकारे तिचे फिगर आपण डेव्हलप केली, ज्यामुळे आपल्याला ती छान अशी तिथे बसलेली स्त्री आहे साडी नेसलेली. साडी नेसलेली फिगर काढताना लोकांना थोडं कठीण वाटतं म्हणून आपण ही फिगर इथे काढली. याच पद्धतीने आपण साइड अँगलनी स्त्री काढतोय. वर छोटा, आता उभी असलेली स्त्री काढताना बघा वर छोटा चौकोन, त्याच्या दुप्पट आकाराचा, खाली मोठा चौकोन, हेड काढून घ्यायचं आणि मग हात साडी अशी एल शेप सारखा तो पदर दाखवून खालच्या बाजूला साडी पूर्ण करून पाय दाखवायचे आणि हा दुसरा हात एक्झॅक्ट सेम जी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये काढली होती. आठवतंय ना तुम्हाला? नसेल तरी हरकत नाही, तुम्ही तिथे जाऊन लिंकवर जाऊन क्लिक करून बघू शकता. आता आपल्याला जी चौथी फिगर काढायची ही थोडी लहान आणि थोडी मागच्या बाजूला आहे म्हणजे आपोआपच चित्रात पर्स्पेक्टिव्ह येईल. तर कसं काढायचं? छोटा चौकोन, त्याच्या दुप्पट आकाराचा, खाली मोठा चौकोन, वरच्या बाजूला हेड काढलं, खांद्याला तिरके भाग काढले, हाताचा आकार काढून घेतला, शर्टची बटणं काढून घेतली आणि मग त्याच्या खाली पॅन्ट आपल्याला काढायचे आणि मग हळूहळू सगळ्या गोष्टी डेव्हलप करायच्या. मी परत सांगतेय की ह्याचे डिटेल व्हिडिओ आलेला आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या त्या लिंकवर किंवा एंड क्रेडिट्स मध्ये सुद्धा मी त्याचे लिंक्स देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर आपण ही जी फिगर आहे ही थोडी ह्याच्यासाठी काढली की आपल्या चित्रात खोली निर्माण व्हावी, म्हणजे लांबून कोणीतरी येत आहे, आपोआप एक गोष्ट तयार व्हावी चित्राची, हा त्यामागचा उद्देश होता. आता ह्याला अजून बऱ्याच गोष्टी ऍड करायच्या ज्यामुळे ह्याच्यात विषय निर्माण होईल. तर हा विषय काय असेल हे तुमच्यापैकी जर कोणाला कळलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यांच्यासाठी स्पेशली आपण अशा टाळ्या वाजवू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांचं नाव नक्की घेऊ. हे ड्रॉइंग पुढे जातच राहील, पण ह्याच्यातनं तुम्हाला मजा दिसतीये ना की कशा आपण फिगर्स बनवून करू शकतो. असंच छान छान व्हिडिओ बनवायला तुम्ही मला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यामुळे लगेचच मित्रकला या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. कसा वाटतो हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. तर आपल्या ह्या आता फक्त मानवाकृती झाल्यात, ह्याला आता आपण बॅकग्राऊंड दिल्यामुळे आपोआपच त्याच्यामध्ये विषय येणार आहे. त्याच्या आधीच्या एक्स्ट्राच्या लाईन्स असतात त्या सगळ्या इरेज करून टाकायच्या आणि मग आपण आता काढणार आहोत
पहिलं काढणार आहोत ती म्हणजे इथे जी बसलेली बाई आहे तिच्या इथे बॅकग्राऊंड. हे अगदी रफ स्केच आता मी करते, डिटेल स्केच नाहीये, फक्त या चित्राला विषय यावा याच्यासाठी. ती बाई कशावर तरी बसली आहे, तिच्या बॅकग्राऊंडला आता मध्येच तुम्हाला भोपळा दिसतो, इकडे कांदे लटकलेले आहेत, टोपलीमध्ये काहीतरी ठेवलेलं आहे, म्हणजे हे भाजी मार्केटमध्ये बसलेली बाई हे आपल्याला लगेच कळतंय. याच पद्धतीने जी स्त्री उभी आहे तिच्या हातात पिशवी दिली. आता आपण हा जो माणूस मागचा उभा आहे त्याच्या हातात पण जरा सामान देऊया. सो त्याच्या हातात काहीतरी मोठं आहे, खालच्या हातामध्ये त्याने पिशवी धरली आहे. ही जी बसलेली बाई आहे तिच्या इथे देखील आता तराजू आहे, टोपलीत काहीतरी तिने ठेवलेले आहे. आता भाजी मार्केट येतात, फार स्वच्छता नसते, तर तिथे थोडासा कचरा पडलाय. या सगळ्या गोष्टी आपण केल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॅकग्राऊंड आर्टिस्ट पाहिजेत ना, त्याशिवाय पिक्चर छान कसा बनणार. तर आपण मस्त इथे बॅकग्राऊंड देतोय ज्याच्यामध्ये अशी कुठेतरी हालचाल दिसतीये, माणसं चालतायत, बिल्डिंग, झाडं, भाजी मार्केट, एकंदरीत त्याच्याने अंदाज येईल अशा एकदम अंधुक लाईन आपण इथे काढल्यात. यामुळे आपलं चित्र पूर्ण होतं. बरं, हे एकाच पद्धतीने नाही तर अजून एका पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ बंद करू नका, शेवटपर्यंत बघा. तर आता आपण एक काम केलं की या ह्याच्यामध्ये एक बाई पण आणली. असं वाटायला की कसा बिचारा सगळा नवराच सगळं सामान उचलतोय आणि बाई नुसती चालतेच. तर आपोआप ह्याच्यामध्ये एक स्टोरी पण आली ना, आणि सगळ्या नवऱ्यांना जरा आपलंसं पण वाटेल हे चित्र. सांगा आता हेच चित्र वेगळ्या प्रकारे आपण कसं काढू शकतो हे मी तुम्हाला दाखवलं. सो आपण ही जी बसलेली स्त्री जी मगाशी खाली जमिनीवर बसली होती तिला थोडं वरच्या बाजूला घेतलं आणि आता इथे पण आपण बॅकग्राऊंड काढली. सो सेम त्याच फिगर ज्या आपण मगाच्या चित्रात दाखवल्या होत्या त्याच फिगरला थोडंसं चेंज करून आपण एक वेगळ्या प्रकारे परत एकदा भाजी मार्केट दाखवलं. सो तुम्हाला या ज्या मी फिगर्स 2 व्हिडिओमध्ये मिळून शिकवलेल्या आहेत ना, त्या फिगर्सने तुम्ही अजून कशी चित्र काढू शकता हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही काढली असतील तर ती कुठली काढली आहेत हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. मज्जा आली की नाही ही सगळी चित्र बघताना? किती सोपं आहे. माणसाचं चित्र काढणं हे अतिशय सोपं आहे. मित्रकलेशी जर तुमची मैत्री झालेली असेल तर तुम्हाला ते आणखीन सोपं जाईल. त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर नक्की करा. तर अशा प्रकारे लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या ओळखीच्या सगळ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.